उजनी गावामध्ये उजनी व्यवस्थापन विभागाच्या वतीनं आणि पुणे आलेले कार्यालय महाराष्ट्राच्या वतीनं उजनी धरण संपादन क्षेत्राची मोजणी करण्यासाठी इथं अधिकारी आलेले होते। तत्पूर्वी गेल्या 1.5 महिन्यापूर्वी या उजनी गावातील सर्व धरणग्रस्त शेतकरी आहेत, या सर्व शेतकऱ्यांनी मिळून तुमचं नाव टाका, तुमचं नाव हायकोर्ट कोल्हापूर येथे सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून की आमची उजनी पूर नियंत्रण रेषेच्या वरची राहिलेली शिल्लक जमीन आम्हाला मिळावी। याचं कारण काय की उजनी गाव क्षेत्रातील जे झालेलं संपादन आहे जमिनीचं ते उजनी धरणाच्या बांधकाम आणि उजनी धरण बांधकाम करण्यासाठी हे केलेलं होतं आणि बांधकामाचं प्रयोजन संपलेलं आहे। म्हणल्यानंतर ही आमची जमीन आम्हाला परत द्यावी या आधिपत्याखाली, त्या प्रश्नाखाली या सगळ्या उजनी धरण संपादन सर्व शेतकऱ्यांनी कोल्हापूर हायकोर्टला न्यायालयात रिट पिटिशन दाखल केलेलं आहे। आणि असं असताना सुद्धा आज जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आणि पुणे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या उजनी धरणाच्या लगत असणाऱ्या जमिनीचं कार्यक्षेत्र मोजण्याचे हे षडयंत्र आज सरकारच्या माध्यमातून झालेलं होतं। मग आम्ही स्वतः सातबारा शेतकरी आहोत, आम्हाला शनिवारी 5 वाजता नोटीस आल्या की तुम्ही स्वतः इथं हजर व्हा की आम्हाला आमची संपादित जमीन कुठं आहे ती मोजायची। त्या अनुषंगाने शनिवारी आम्हाला जेव्हा नोटीस आल्या त्यावेळेस आम्ही आमचे भाग बंधू सगळे जे उजनी धरण जमीन संपादित सगळे गावकरी आहेत त्यांना सांगितलं की तुमच्यावर भाग घाला आल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या सर्व शेतकरी बांधवांनी काल रविवारी असताना सुद्धा सगळ्या वेगवेगळ्या ऑफिसला त्यांनी कळवलं की आमची न्यायालयीन बाब आहे आणि न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे या उजनी धरण संपादित जमिनी मोजण्यासाठी आमची हरकत आहे असं त्यांना कळवलं। त्यानंतर संबंधित इथं अधिकारी आले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या उजनीच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ही न्यायप्रविष्ट बाब आहे हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांनी आज थांबण्याचा निर्णय घेतला आणि वरिष्ठांना सुद्धा ते सांगतो असं आम्हाला देखील त्यांनी दिलेलं आहे की ही न्यायप्रविष्ट बाब असे शेतकऱ्यांनी आम्हाला निदर्शनास दिल्यामुळं आम्ही आजची मोजणी करणार नाही, आम्ही परत चाललेलो आहोत। शेवटी पहिल्यांदा आज आपला विजय झालेला आहे की त्या कष्टाची जमीन वाचवण्यासाठी जे पहिलं पाऊल आपण उचललं त्यात आपण आज यशस्वी ठरलेलो आहे। बाबांनी गेल्या 5 दिवसापूर्वी 5-6 दिवसापूर्वी मंत्रालय स्तरावर एक बैठक झाली आणि इथं बैठकीतून उजनी पर्यटन क्षेत्र होण्यासाठी ही मंत्रालय जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। या बैठकीला आम्ही शेतकरी प्रतिनिधी म्हणून आमचे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला या बैठकीसाठी बोलवलं होतं। बैठकीमध्ये ज्यावेळेस आम्ही सर्व अधिकारी आणि जलसंपदा मंत्री यांचं सगळ्यांचं ज्यावेळेस नियोजन बघितलं त्यावेळेस बैठकीमध्ये त्यांना उजनी पर्यटन करायचंय त्या बाबतीत दुमत नाही। आमचं सुद्धा उजनी पर्यटन व्हावं, उजनीला पर्यटन केंद्र झालं पाहिजे या बाबतीत आम्ही सुद्धा शेतकरी बांधव विरोध करणार नाही। परंतु आमच्या ज्या हक्काच्या जमिनी आहेत पण आमच्या सातबारावर आज उजनी धरण संपादित क्षेत्र म्हणजे अतिवापराच्या ज्या जमिनी आहेत त्या आज उजनी धरणाला लागत नाही। 110% ज्यावेळेस उजनी पूर्णपणे भरतं त्या पूर नियंत्रण रेषेवरच्या जमिनी आमच्या ह्या उजनीतील सर्व शेतकरी बांधव आज कसं आणि त्या कसणाऱ्या जमिनी आमच्या आम्हाला द्या ही आमची मुख्य मागणी आहे। मग ज्या विमानाला वसाहतीमध्ये जवळजवळ 100 ते 150 एकरचे कार्यक्षेत्र आहे की तिथं पहिल्या उजनीच्या वसाहती होत्या त्या वसाहती आज निस्तनाबूत झालेल्या आहेत। तिथं उजनीचं पर्यटन करायला आमच्या उजनी शेतकऱ्यांचं कसलाही हरकत नाही, तिथं शासनाने तिथं पर्यटन करावं। परंतु आम्ही ज्या आज पूर नियंत्रण रेषेच्या वरच्या जमिनीत आज कसतोय
त्या कसणाऱ्या जमिनीवर मात्र शेतकऱ्यांना आज 73 लाखच्या जमिनी ऍक्विजिशन झाल्या. आज 2025 आहे, म्हणजे जवळजवळ 52-53 वर्ष झालं या जमिनी संपादित क्षेत्र, पण आमच्याच हक्काच्या जमिनी आम्ही आज कसत आहोत. फक्त 7-12वर मालकी उजनी धरण अतिरिक्त संपादित क्षेत्र म्हणू लागले, पण आम्ही वहिवाटदार म्हणून आहोत. आणि आमची मागणीच आहे की त्या जे शासनाला लागत नाही जमिनी त्या आमच्या आम्हाला मिळाल्या पाहिजे. त्यापैकी काही उजनीतील गट नंबर सुद्धा शासनाने त्या संपादित जमिनीचे मालकांना हस्तांतर केलेलं आहे. त्याच धर्तीवर या उजनीतील सर्व शेतकऱ्यांना सुद्धा सदर जमिनी परत मिळाव्यात या मागणीसाठी या सर्व शेतकऱ्यांनी मिळून लढा उभा केलेला आहे. आता त्या अनुषंगाने गेल्या 2 महिन्यांपासून इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा मेघवाला या उजनी जलसंपदा खात्याने तिथं काही शेतकऱ्यांचं अतिक्रमण होतं आणि ते अतिक्रमण पाठवलं नोटीस आल्या आणि त्या नोटीस आल्यानंतर मात्र उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती आज इंदापूर तालुक्यामध्ये कार्यरत आहे. त्या पंचायत समितीचे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर यांनी लीड घेऊन अग्निशापा पाटोळे असतील, स्वतः श्रीकांत पाटोळे साहेब असतील आणि आदित्य जगताप असतील आणि सर्व वेगवेगळे सगळे गावातले प्रमुख मंडळी मिळून गेले 2 महिने झालं प्रत्येक गावोगाव त्यांनी या उजनीधरणग्रस्त शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायला सुरुवात केली. ही शेवटी हा शासनाच्या ताब्यात असणारी जमीन आज फक्त 7-12वर त्यांच्या ताब्यात आहे, पण आपण सर्व शेतकरी बांधव ती जमीन बसलोय आणि ती राहिलेली जमीन जर आज सरकार घ्यायला लागलं तर आपल्याला 2 वेळा पुनर्वसन होण्याची शक्यता नाकारता येते. म्हणून आपण आपल्या हक्काच्या लढाईसाठी आज इंदापूर तालुक्यात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आवाज तयार झाला. तिथं सगळीकडे जनजागृती झाली आणि त्याच पद्धतीने करमाळा तालुक्यात तसेच सिच्युएशन आहे. आमच्या माढा तालुक्यातल्या 5 गावांमध्ये सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था तयार झालेली आहे. बाबांनो, हे राजकीय कुठल्या श्रेयवादासाठी ही स्पर्धा कोणाची सुद्धा नाही. आमच्या हक्काच्या जमिनी आपल्याला परत मिळाल्या पाहिजेत या भूमिकेसाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. दुसरं असं की मला विशेष करून निलेशांना तुम्हाला माहित नाही की आम्हाला आणखी 2-3 मुद्दे आमचे आहेत की आमच्या उजनी गावातून सोलापूरची पाणी पुरवठ्याची पाईपलाईन गेली, उस्मानाबादला सुद्धा पाणी पुरवठ्याची पाईपलाईन गेली आणि पुन्हा एनटीपीसीचे सुद्धा 2 पाईपलाईन गेलेल्या आहेत. पुन्हा 4थी पाईपलाईन आता सोलापूरची सुद्धा नवीन पाईपलाईन झाली. या पाईपलाईन ज्या झाल्या त्या सगळ्या उजनी गावातल्या कार्यक्षेत्रातून खोदई करून त्या पाईपलाईन दिलेल्या आहेत. त्यावेळेस आम्हाला अतिशय जुजबी काही त्यांना नाममात्र मोबदला आम्हाला मिळाला पाईपलाईन आमच्या जमिनीतून गेल्या म्हणून. परंतु त्या पाईपलाईन जमिनीतून गेल्यानंतर आज गेले 10 वर्ष झालं त्या पाईपलाईनच्या वरचं क्षेत्र सुद्धा आमचं पिके असं झालेलं. याला सर्वस्वी शासन जबाबदार. म्हणून किती वेळा या उजनी पुनर्वसन झालंय आणि राहिलेल्या ज्या जमिनी या जमिनीवर जर शासनाचा डोळा असेल तर आपल्याला सुद्धा कडाडून विरोध करावा लागेल. म्हणून जे शासनाने 4 ऑक्टोबर 2025 आणि 2019 जे शासन निर्णय झालेले की पीपीपी प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप या बेसवर 49 वर्षांनी एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला ती जमीन द्यायची आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने त्या जमिनीमध्ये त्याच्या स्वतःच्या नियोजनाखाली वेगवेगळे व्यवसाय चालू करायचे आणि त्या व्यवसायाचं फंडिंग सरकारकडे जमा करायचं. महसूल त्यातून जो तयार होतो शासनाकडे जमा करायचा. हे शासनाचं खऱ्या अर्थानं प्रयोजन आहे आणि या प्रयोजनाला आपण सर्व उजनीधरणग्रस्तांचा सखोल विरोध आहे. ही भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या वेळेस आपल्याला लढा उभा करावा लागेल त्यावेळेस सगळ्या शेतकरी बांधवांनी एकत्रित यावं लागेल. तत्पूर्वी जे आपलं परवा दिवशी ठरलेलं आहे की येत्या पाडव्या दिवशी आपण या धरणाच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 81 गावांचा त्याग आहे. या सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या गावातल्या ग्रामपंचायतीसमोर या दिवशी पाडव्या दिवशी सकाळी ठीक 10 वाजता सगळ्यांनी एकत्रित या आणि त्या दिवशी मुंबईमध्ये जी आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्र्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की आम्ही हे सगळं स्थगित केलेलं आहे. परंतु गेले 15 दिवस झालं शासनाने त्याच्यावर कुणाचा निर्णय घेतला नाही. म्हणून ते आदेश स्थगित व्हावेत यासाठी त्या आदेशांची घोडी आपण पाडव्या दिवशी ज्या त्या ग्रामपंचायतीच्या समोर आपण करायची
हे मात्र सगळ्या उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की आमचे उजनीला होईल शिराळ्याच्या शेतकऱ्यांनी शिराळा करायचे, सुरवीच्या शेतकऱ्यांनी सुरलीला करायचे. इंदापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या समोर सगळ्यांनी एकत्रित होऊन शासन निर्णयाची होळी करायची. त्याच्यासाठी कारण की आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजेत आणि शासनाचे हे 2 JR आहेत ते रद्द होईपर्यंत आपला हा उजनी धरणग्रस्तांचा लढा अखंडपणे आपण चालू ठेवूया. मी एवढंच बोलतो. आणि या आजच्या या उजनीतील ह्या मोजणीसाठी आम्ही ज्यावेळेस हरकत देणार आहे त्यावेळेस कळलं, त्यावेळेस इतर सगळ्या गावातून सुद्धा ही सगळे शेतकरी बांधव आमच्या गावातल्या शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून आलेले आहेत आणि आम्ही सुद्धा आश्वासन करतो इथून पुढच्या काळात सुद्धा दुसऱ्या गावात जर ह्या